नमस्ते, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाजार या नावाने आपण बेसिक टू ॲडव्हान्स स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग लर्निंगच्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर थांबा, आधीचे व्हिडिओ बघून घ्या. ही व्हिडिओ सिरीज एक पूर्वीच्या व्हिडिओला लिंक असणार आहेत, त्यामुळं आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला समजायला सोपा जाणार आहे. व्हिडिओ बघत असताना आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये कोणताही पार्ट जिथं महत्त्वाचा आहे तिथं तुम्ही पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओची लिंक तुटू नये म्हणून स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकताय. तुमच्या फ्री टाईममध्येच हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप कुठेही करू नका. तुमची लिंक तुटू शकते, तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आपला फ्री टाइम असेल तरच हा व्हिडिओ बघून काढा, नाहीतर वॉच लेटरला सेव्ह करा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकताय. तर चालेल, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इंडियन स्टॉक मार्केट. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये दोन मार्केट प्लेस आहेत, एक NSE, दुसरं BSE. NSE म्हणजे काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर इंडियन स्टॉक मार्केट नावातच काय आहे? स्टॉक मार्केट. यालाच काय म्हटलं जातं? शेअर मार्केट. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टॉक्सचं एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, यातमध्ये पण नाव काय आहे? स्टॉक एक्सचेंज. स्टॉक म्हणजे शेअर्स आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजे जिथं स्टॉक्स आणि शेअर्सची देवाणघेवाण केली जाते. तर NSE आणि BSE हे काय आहेत? हे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथं शेअरची देवाणघेवाण केली जाते. तर स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आहे? असं ठिकाण जिथे शेअर्सची देवाणघेवाण केली जाते. तर हे जे काही NSE आहे यामध्ये 2700 लिस्टेड कंपनी आहेत. म्हणजे आपण NSE थ्रू या 2700 कंपन्यांचे शेअर्स देवाणघेवाण करू शकतोय, एक्सचेंज करू शकतोय. BSE मध्ये किती कंपन्या लिस्टेड आहेत? 5900. तर BSE थ्रू आपण ह्या 5900 कंपन्यांचे शेअर्स एक्सचेंज करू शकते, बाय सेल करू शकते. तर माझ्या नॉन फायनान्स आणि नॉन कॉमर्स व्ह्युअर्ससाठी हे लिस्टेड कंपनी जाणून घेणं थोडंसं गरजेचं आहे, जेणेकरून हे समजायला सोपं होईल. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिझनेस स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं आहे. बिझनेसचे ओनरशिपनुसार वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. आपल्याला एखादा बिझनेस जर का स्टार्ट करायचा असेल, तर यापैकी एखाद्या फॉर्मॅटमध्ये तो एस्टॅब्लिश करावा लागतो. तर कोणकोणते फॉर्मॅट आहेत? सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. महत्वाचं असणार आहे आपल्याला पब्लिक लिमिटेड कंपनी. तर ओनरशिपनुसार बिझनेसचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. तर आपल्याला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. जर आपण एकमेव व्यक्ती आहे, सिंगल पर्सन, ॲज अ सिंगल पर्सन बिझनेस सुरू करणार असाल तर आपल्याला सोल प्रोप्रायटरशिप अंडर तो बिझनेस सुरू करावा लागेल. तुमच्या एरिया लोकॅलिटीमध्ये तुम्ही बघितलं असाल, एखादं किराणा स्टोअर असते ज्यामध्ये एक व्यक्ती असतोय, तोच त्या शॉपचा, त्या बिझनेसचा ओनर असतो आणि तोच तो बिझनेस मॅनेज करत असतोय. तर एखादा स्मॉल स्केल बिझनेस सुरू करायचा असेल ज्यामध्ये लिमिटेड कॅपिटल लागते, तर तो स्वतः व्यक्ती ते कॅपिटल आणत असते, तर आपण सोल प्रोप्रायटरशिप अंडर तो बिझनेस सुरू करू शकतो. एखादा कोणताही स्मॉल स्केल बिझनेस आपण सोल प्रोप्रायटरशिपच्या अंडर सुरू करू शकतो. एकच पर्सन असेल तर आपण सोल प्रोप्रायटरशिप करणार. आता एक पेक्षा जास्त व्यक्ती असेल तर आपल्याला पुढची फॉर्मॅट बघायला लागणार आहेत. तर सेकंड नंबरला येणार आहे पार्टनरशिप. मिनिमम 2 ते मॅक्झिमम 50. आपण एखादा बिझनेस सुरू करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र येऊन तो बिझनेस सुरू करायचा आहे. तर मिनिमम 2 जण ते मॅक्झिमम आपण 50 लोक एकत्र येऊन बिझनेस सुरू करू शकतो. तर आपण तो बिझनेस ॲज अ पार्टनरशिप म्हणून सुरू करू शकतो. तर लक्षात घ्या, सोल प्रोप्रायटरशिप मध्ये एकच व्यक्ती असतोय, तोच व्यक्ती त्या
त्या बिझनेसला कॅपिटल आणणार आहे. तर कुठं ना कुठं तर लिमिटेशन आहे की ते एक बिझनेस छोट्या स्केलमध्ये होणार. एखाद्या मोठ्या स्केलवरती बिझनेस करायचा असेल तर आपल्याला फंडिंग पण जास्त लागणार आहे. म्हणून पार्टनरशिपमध्ये आपण मॅक्झिमम 50 लोक एकत्र येऊ शकते. 50 लोकांकडनं आपण पैसे घेऊन तो बिझनेस सुरू करू शकतो. म्हणजे एक चांगल्या स्केलवरती बिझनेस नेऊ शकते. मिनिमम 2 ते मॅक्झिमम 50 लोक एकत्र येऊन जर का बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला तो बिझनेस ॲज अ पार्टनरशिप म्हणून सुरू केला पाहिजे. आता 50 पेक्षा जास्त जण जर का आणायचे असतील तर आपल्याला पुढील 3 फॉर्मॅट बघायचे आहेत. ह्याचं लिमिटेशन काय आहे? मॅक्झिमम रूल आहे, मॅक्झिमम 50 लोकच तुम्ही पार्टनरशिपमध्ये घेऊ शकताय. मग आपल्याला जर का बिझनेस अजून मोठा करायचा असेल, आपला प्रोजेक्ट अजून मोठा असेल, 50 पेक्षा जास्त लोकांची गरज असेल, जेणेकरून फंड्स अजून भरपूर रेज होतील, तर आपल्याला पार्टनरशिप नाही, पुढचे बिझनेस स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये तिसरा नंबर आहे LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ज्यामध्ये मिनिमम 2 मॅक्झिमम अनलिमिटेड आपण एकत्र येऊन पैसे उभा करू शकते आणि तो बिझनेस सुरू करू शकते. तर मला सांगा, LLP मध्ये आपण अनलिमिटेड लोक एकत्र येऊन बिझनेस सुरू करू शकते, मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनीची काय गरज आहे? तर यामध्ये एक ट्विस्ट आहे. LLP मध्ये जे ओनर फंडिंग आणणार आहे, कॉन्ट्रीब्युशन आणणार आहे, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन नुसार त्यांना ओनरशिप मिळते. LLP मध्ये LLP हे एक कॉन्ट्रीब्युशन बेस्ड बिझनेस स्ट्रक्चर आहे. म्हणजे कॅपिटलच्या कॉन्ट्रीब्युशनच्या रेशिओमध्येच तेवढंच ओनरशिप मिळणार आहे. इथं आपल्याला शेअर्स मिळणार नाहीत. आपल्याला काय पाहिजे आहेत? शेअर्स पाहिजे आहेत. तर त्यासाठी आपल्याला पुढचे 2 स्ट्रक्चर बघायचे आहेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मिनिमम 2 मॅक्झिमम 200 शेअर होल्डर्स. तर काय आहे, आतापर्यंतच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये एखाद्या बिझनेसमध्ये आपण पैसे घातले तर आपल्याला काही ओनरशिपचं टायटल मिळणार, पण त्याच्या अगेन्स्ट काय मिळत नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण जर का आपले पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला शेअर्स मिळतात. काय मिळणार आहेत? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करून जर का आपण बिझनेस केला तर आपण त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल आपल्याला त्या कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत. ओके, मॅक्झिमम 200 लोक आपण येऊ शकते, फंड रेज करू शकते, तो बिझनेस स्टार्ट करू शकते, त्या बिझनेसचे शेअर्स आपल्याला मिळणार आहेत. पण प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीचे शेअर्स एकमेकाला ट्रान्सफर इझिली होत नाहीत. जसं स्टॉक मार्केटमध्ये आपण एक्सचेंज थ्रू बाय सेल करतोय, हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स ओपन मार्केटला ट्रेड होत नाहीत. म्हणजे काही ना काहीतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पण शेअर्स ट्रान्सफरचे लिमिटेशन्स आहेत. त्यासाठी पुढचा पार्ट आहे पब्लिक लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅक्झिमम किती जण येऊ शकते? 200. आता 200 पेक्षा जास्त जण आणायचे असतील तर पब्लिक लिमिटेड कंपनी. अनलिमिटेड पब्लिक मिळून आपण एक बिझनेस स्टार्ट करू शकते. अनलिमिटेड पब्लिक येऊ शकते म्हणजे काय आहे, भरपूर जण आपण पार्टिसिपेट करू शकते, भरपूर जण फंडिंग आणणार आहे, तर एखादा मोठा प्रोजेक्ट आपण सुरू करू शकते, मोठ्या स्केलवरती तो बिझनेस करू शकते. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये अनलिमिटेड लोक एकत्र येऊन त्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. त्यांना त्यांच्या पैशांच्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट त्यांना काय मिळणार आहेत? शेअर्स मिळणार आहेत. पब्लिक लिमिटेड कंपनीचे जे शेअर्स आहेत हे इझिली ट्रेड करू शकते थ्रू एक्सचेंज. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे जे शेअर्स मिळणार आहेत आपल्याला, हे आपण ओपन मार्केटला इझिली ट्रेड करू शकते. जे आता आपण रिलायन्स, टाटा या कंपन्यांचे शेअर्स बघतो, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, जसं NSE मध्ये 2700 कंपन्या आहेत, BSE मध्ये 5900 कंपन्या आहेत, अशा ह्या कंपन्यांचे शेअर्स आपण जे देवाणघेवाण करतोय या सगळ्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचे शेअर्स आपण इझिली ओपन मार्केटमध्ये बाय सेल करू शकतोय. तर काय बघायचं आहे आपल्याला, महत्वाचं काय आहे? पब्लिक लिमिटेड कंपनी. Public limited company can invite general public to buy listed shares.
म्हणजे या कंपन्यांचे शेअर्स कोणी पण, जनरल पब्लिक कोणीही पण घेऊ शकते. शेअर होल्डर्स कॅन ट्रेड शेअर्स ओपनली ऑन स्टॉक एक्सचेंज. या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत हे ओपनली ट्रेड करू शकतो आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये. इथंपर्यंत कळलं. सोल प्रोप्रायटरशिप छोटा स्केलचा एक बिझनेस आहे. पार्टनरशिप मॅक्झिमम 50 लोक एकत्र येऊन बिझनेस करू शकते. LLP मध्ये मिनिमम 2 मॅक्झिमम अनलिमिटेड लोक येऊ शकते. पण ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला शेअर्स मिळतात काय? नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मिनिमम 2 मॅक्झिमम 200 लोक आपण एकत्र येऊन एखादा बिझनेस सुरू करू शकते. त्या बिझनेसमध्ये जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्या अगेन्स्ट आपल्याला शेअर्स मिळणार. पण हे इझिली ट्रेड करू शकते काय आपण एकमेकांसोबत? तर त्याचं उत्तर आहे नाही. पब्लिक लिमिटेड कंपनी हे जे काही कंपनी आहेत, जे बिझनेसेस आहेत, ह्यामध्ये आपण जर का आपले पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्या बदले आपल्याला काय मिळणार आहे? शेअर्स मिळणार आहेत. बरं, हे जे काही मिळालेले आपले शेअर्स असणार आहेत हे आपण ओपन मार्केट NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्या थ्रू एकमेकांसोबत काय करू शकतोय? ट्रेड करू शकते. कधी NSE आणि BSE मध्ये ह्या ज्या काही कंपन्या आहेत, लिस्टेड कंपन्या, ह्या काय आहेत? पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे शेअर्स काय होतात? ओपन मार्केटमध्ये ट्रेड होतात. म्हणूनच NSE आणि BSE हे प्लॅटफॉर्म आहेत. तर आता आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला एखादी ऑइल रिफायनरी सेटअप करायची आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये भरपूर जणांकडून पैसे घेऊन तो बिझनेस आपल्याला प्रोजेक्ट करू शकतो आपण. तर NSE आणि BSE हे 2 काय आहेत? प्लॅटफॉर्म आहेत. कंपन्यांना मोठ्या प्रोजेक्टसाठी फंडिंग पाहिजे आहे, ते मिळवून देण्यासाठी एक्सचेंज आहे. एक्सचेंज काय करते? एक्सचेंज थ्रू ह्या कंपन्या जनरल पब्लिकला ऑफर देते की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्या बदली तुम्हाला आम्ही शेअर्स देऊ. जनरल पब्लिक एक्सचेंज थ्रू त्या कंपन्यांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये, त्यासारख्या अजून भरपूर लिस्टेड कंपन्या आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याच्या अगेन्स्ट त्यांना काय मिळणार आहेत? शेअर्स मिळणार आहेत. आपल्याला शेअर्स मिळाले, कंपनीला मोठ्या प्रोजेक्टसाठी फंडिंग मिळालं, कंपनी आपला बिझनेस करणार आहे, तो एक्सपांड करणार, बिझनेस ग्रोथ होणार आहे. ज्याबरोबर बिझनेस ग्रोथ होते त्याचबरोबर कंपनीचं व्हॅल्युएशनची ग्रोथ होते. कंपनीची व्हॅल्युएशन वाढलं, इकडं आपलं कंपनीची शेअर प्राइस वाढणार आहे. तर आपल्याकडे त्या कंपनीचे काय असतात? शेअर्स असतात. तर त्याची शेअर प्राइस पण वाढते. म्हणूनच हे 2 काय आहेत? प्लॅटफॉर्म आहे जिथं जनरल पब्लिक आणि कंपन्या एकत्र येतात. कंपन्यांना फंडिंगचं जे नीड आहे ते इथं फुलफिल होते. जनरल पब्लिकला आपलं छोटे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायला मिळते. तुम्ही बघू शकताय 10 रुपयेपासून 10,000 1 लाख रुपयाचे पण शेअर्स या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपण कोणत्याही कंपन्यांचे शेअर्समध्ये आपल्याला हवं तेवढा अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यांच्या शेअर प्राइसनुसार. तर NSE BSE हे प्लॅटफॉर्म आहेत आणि ह्याच्या थ्रू हे जे काही स्टॉक मार्केट आहे, शेअर्सची देवाणघेवाण हे मॅनेज केलं जाते. तर समजलं NSE बद्दल, BSE बद्दल. NSE मध्ये 2700 पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत, म्हणजे हिनी लिस्टिंग, त्यांचे शेअर्स इथं लिस्टेड आहेत म्हणून आपण यांची देवाणघेवाण करू शकतो. पब्लिक लिमिटेड कंपनीचं फीचरच काय आहे? त्याचे शेअर्स ओपनली आपण ट्रेड करू शकतो. म्हणून NSE मध्ये 2700 कंपन्या आहेत, त्यांचे शेअर्स आपण बाय सेल करू शकतोय, त्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. BSE मध्ये 5900 कंपन्या आहेत, त्या पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे शेअर्स आपण बाय सेल करू शकतो म्हणून आपण BSE च्या थ्रू या कंपन्यांचे शेअर्स आपापसात बाय सेल करू शकतोय. समजले इथपर्यंत?